नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण उन्हाळा स्पेशल कैरीचा मुरब्बा याची रेसिपी पाहणार आहे। तर याला गोड आंबा सुद्धा म्हणतात। बऱ्याच ठिकाणी याला मुरब्बा, मोरंबा, गुळ आंबा किंवा याला कैरीचं आंबट गोड तिखट असं झटपट लोणचं सुद्धा म्हणता येईल। तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने याला संबोधलं जातं। तर आज आपण असाच एक गुळ आंबा याची रेसिपी पाहतोय। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक कैरी घेतलेली आहे। तर ही जी कैरी आहे जर ग्राममध्ये मोजली तर 250 ग्राम म्हणजे पाव किलोची एकच कैरी इथे मला आलेली आहे। तर इथे पाव किलो कैरीला आपण 100 ग्राम गुळ वापरणार आहे। तर गुळ आपला खिसून घेतलेला आहे आणि कैरी ही तोतापुरी कैरी आहे आणि कच्ची कैरी वापरायची आपल्याला। तर त्याच पद्धतीने गुळ वापरलेला आहे। तर तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते, त्या पद्धतीने मी इथे गुळ घेतलाय। जर दुसरी कैरी वापरत असाल तर थोडंसं गुळाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता, पण ग्राममध्ये 100 ग्राम आहे। आणि इथे चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे। एक छोटा चमचा वेलची पूड पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल आवडत तर पूर्णपणे तुम्ही अवॉइड करू शकता। इथे आपण एक छोटा चमचा जिरं पूड वापरली, तर जिरं भाजून त्याची मी पूड बनवून घेतलेली होती। तर एक छोटा चमचा वापरायचा आहे आणि एक साधारणतः पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने इथे मी बॅडगी मिरची पावडर वापरले। हे तिखटास कमी असतं आणि कलर सुंदर येतो। तर इथे एक 4 ते 5 आपण लवंग वापरले। लवंगच्या जागी तुम्ही दालचिनीची पूड सुद्धा वापरू शकता। तर एवढं साहित्य आपल्याला गुळ आंबा बनवण्यासाठी लागणार आहे आणि लवंग सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहेत, नसेल आवडत तर पूर्णपणे अवॉइड करा। तर आता आपण गुळ आंबा बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर ही जी तोतापुरी कैरी आहे तुम्ही इथे बघू शकता, अगदी हिरवीगार कैरी आणि कच्ची कैरी आहे। तर तुम्हाला या कैरीच्या वरचं साल काढून घ्यायचं आहे। तर साल थोडंसं निब्बर असतं कारण ही कच्ची कैरी असते, तर थोडंसं सावकाश आपण हे कैरीच्या वरचं साल काढून घेऊया। पूर्णपणे कैरी आपल्याला पील करून घ्यायचे। तर तुम्ही तोतापुरी कैरीच्या ऐवजी दुसरी कुठलीही कैरी वापरली तरी चालेल, पण ही कैरी जास्त आंबट नसते आणि गुळ आंबा थोडासा गोडसर असतो, तर त्यासाठी मी इथे तोतापुरी कैरीचा वापर केलेला आहे। तर अशा प्रकारे आपण या कैरीच्या वरचं साल काढून घेऊया आणि आपण आता ही कैरी खिसून घेऊया। तर कैरी खिसत असताना अशी जाडसर आपल्याला इथे खिसणी वापरायचे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा गुळ आंबा शिजवतो तर त्यावेळेस तो साईजला थोडासा श्रिंक होतो। तर त्यासाठी थोडंसं मोठी खिसणी वापरायची आणि अशा प्रकारे लवत्या लवत्या एकदम खिसून घ्यायचं। तर मस्तपैकी इथे मी पाव किलोचे तुम्हाला हा कैरीचा चुंदा दाखवणार आहे। तर इथे बघा, तर याला कैरीचा चुंदा सुद्धा म्हणतात। अशा प्रकारे आपण इथे कैरी खिसून घेतलेली आहे। तर आता आपण ही कैरी शिजवून घेणार आहोत। तर कैरीचा किंवा गुळ आंबा बनवण्यासाठी इथे मी गुळाचा वापर केलेला आहे। तर तुम्ही इथे साखर सुद्धा वापरू शकता किंवा हाफ साखर हाफ गुळ सुद्धा वापरू शकता। आता आपण एका कढाईमध्ये ही जे कैरीचं खीस आहे ती ॲड करूया आणि 1-2 मिनटं याला गरम होऊ देऊया, म्हणजे यात जे मॉइश्चर असेल पाण्याचं ते पूर्णपणे ड्राय होईल आणि मग आपण यात गुळ ॲड करूया। तर यासाठी करायचं, जर तुमच्या कैरीमध्ये थोडं जरी पाणी असेल तर ते खूप जास्त दिवस तुमचा कैरीचा मुरब्बा किंवा गुळ आंबा टिकणार नाही। तर तो पूर्णपणे पाण्याचा अंश निघून जावा यासाठी थोडंसं गरम करून घ्यायचं। त्यानंतर मग आपण हा गुळ जो खिसून घेतलेला आहे तो गुळ ॲड करूया आणि सतत हलवत राहा, नाहीतर मग हे बुडाला चिटकू शकतं, कारण कैरी ही ओलसर असते। तर त्यासाठी एक 5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता जो गुळ आहे तो पूर्णपणे कैरीमध्ये वितळलेला आहे आणि तुम्हाला इथं स्टार्टिंगला थोडंसं जास्त पाणी दिसेल यामध्ये। तर हळूहळू जी कैरी आहे ती पूर्णपणे आपल्या गुळामध्ये शिजली पाहिजे। तर आता यातच मी वेलची पूड आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। तर यात मी एक 4 ते 5 लवंग टाकणार आहे। लवंगच्या जागी दालचिनी पूड टाकली तरी चालेल, नसेल टाकायचं तरी ते तुम्ही अवॉइड करू शकता। आता हे आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं अगदी बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। तर मी गॅस अगदी बारीक केलेला आहे, जेणेकरून कैरी व्यवस्थित गुळामध्ये शिजली पाहिजे आणि गुळाचा पूर्ण अर्क या कैरीमध्ये गेला पाहिजे। तर त्यासाठी खूप जास्त घाई करायची नाही, अगदी मंद गॅसवर हा गुळ आंबा शिजवून घ्यायचा। हळूहळू या कैरीचा जो कलर आहे थोडासा चेंज होतो, थोडासा गुळाचा जो कलर आहे डार्क कलर या कैरीला येतो। तोपर्यंत आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायचं आहे। जेवढी जास्त तुम्ही कैरी शिजवाल तेवढा छानपैकी फ्लेवर येईल गुळ आंब्याचा किंवा कैरीच्या मुरब्ब्याचा आणि खूप जास्त दिवस टिकण्यास मदत होईल। तर अशा प्रकारे बघा हळूहळू आपली कैरी व्यवस्थित कलर चेंज झालेला आहे। तर यात आता मी जे आपण लाल मिरची पावडर घेतली होती, बॅडगी मिरची पावडर, ती टाकूया। तर लहान मुलांसाठी बनवते तर मी बेतानच यामध्ये लाल तिखट ॲड केलेलं आहे आणि कलर खूप सुंदर येतो बॅडगी मिरचीमुळं। तुम्ही कुठलंही तिखट वापरलात तरी चालेल, तर फक्त थोडंसं कमी तिखट वापरले कारण लहान मुलांसाठी बनवते त्यामुळं
जर मोठ्यांसाठी बनवत असाल तर थोडंसं तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जिरे पूड ॲड केली आहे. जिरे भाजून घ्यायचे. कच्ची पूड न टाकता जिरे भाजून घेतल्यानंतर त्याचा जो फ्लेवर असतो खूप जास्त मुरब्ब्यामध्ये छान येतो. तर अशा प्रकारे इथे छान आपला मुरब्बा शिजून झालेला आहे. 10 ते 15 मिनिट शिजवल्यानंतर अशा प्रकारे मुरब्बा मी एका बाउलमध्ये काढून घेतला आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. याचप्रमाणे आपल्याला मुरब्बा बनवून घ्यायचा आहे. खूप जास्त ड्रायही करायचा नाही आहे. तर इथे बघू शकता किती सुंदर कलर आपल्या इथे कैरीच्या मुरब्ब्याला आलेला आहे. याला मोरंबा म्हणतात, गुळांबा म्हणतात. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. पण आपला छानपैकी अगदी सुंदर असा आणि चवीला अगदी चवदार असा गुळ आंबा तयार आहे. तर उन्हाळा सुरू झाला आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा. तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सोबतच जे घंटीचं आयकॉन दिले त्यालाही क्लिक करा, म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.